दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचं सावट, लाल किल्ला आणि धार्मिक स्थळं लष्कर तोयबाच्या निशाण्यावर. गुप्तचर खात्याची माहिती, दिल्लीत हाय अलर्ट जारी. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडे जाणार होती पक्षाची सर्व जबाबदारी. शरद पवार राजकारणातून अलिप्त होऊन सामाजिक कार्यात होणार होते सक्रिय. पुढारी न्यूजला विश्वसनीय सूत्रांची माहिती. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा. अपघाताची चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरून दूर होण्याची रोहित पवारांची मागणी. VSR कंपनीला काही राजकीय नेत्यांचे पाठबळ, रोहित पवार यांचा आरोप. प्रधानमंत्री मोदी आणि अमित शहा अजितदादांना न्याय देऊ शकतात, राहुल गांधींनीही यात लक्ष घालावं, रोहित पवारांचं आवाहन. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची भिवंडी कोर्टात हजेरी. RSS बदनामी प्रकरणी राहुल गांधींचं नवं जामीनपत्र कोर्टानं स्वीकारलं. हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधींचे नवे जामीनदार. मंत्री दादा भुसे बदनामी प्रकरणात संजय राऊतांना दिलासा. राऊतांनी दिलगिरी व्यक्त केल्याने भुसेंकडून खटला मागे. राऊत आणि भुसेंनी एकत्र येत वाद मिटवला. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्या विनाच होण्याची शक्यता. विधानसभेनंतर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदही रिक्त. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांची विरोधी पक्षनेते पद रिक्त. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबद्दल मोठा दावा. आरोपी कृष्णा आंधळे 2 ते 3 वेळा त्याच्या गावी येऊन गेला. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची माहिती. 12वीच्या 2 विषयांचे पेपर फुटले. विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअपवरती आल्याची माहिती. नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. दहावीच्या पहिल्या पेपरला राज्यात 11 कॉपी प्रकरणं. पुणे, नागपूर वगळता अन्य विभागांमध्ये कॉपी शून्य. 12वीच्या पेपरला कोणताही गैरप्रकार नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये सावत्र बापाचा 7 वर्षीय मुलीवर अत्याचार. वाळूज परिसरातील संतापजनक घटना. अंगावरील चटक्यांच्या व्रणामुळे प्रकार उघडकीस. पतीपासून विभक्त मुलीचं प्रेमप्रकरण पटलं नाही म्हणून आईने पोटच्या मुलीला संपवलं. तू दुसरा नवरा केलास, मग मी प्रेम करून दुसरं लग्न करायला काय हरकत आहे. मुलीच्या संतप्त सवालामुळे आईने मुलीचा गळा आवळून केली हत्या. संभाजीनगरच्या घटनेनं खळबळ. भंडारा जिल्ह्यातल्या वरठीमध्ये गतिमंद 18 वर्षीय तरुणीवरती अत्याचार. 22 वर्षीय आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. तर 20 रुपयांचा आमिष दाखवून गतिमंद मुलीवर अत्याचार. भंडारा जिल्ह्यातील धुमाकूळ माजवणारा बिबट्या जेरबंद. लखानीच्या नान्होरी इथल्या बिबट्याला अखेर वनविभागानं केलं जेरबंद. नागरिकांनी घेतला सुटकेचा निश्वास. शिमग्याआधी कोकणी माणसासाठी राज्य सरकारची मोठी घोषणा. शिमग्याला आता बोटीने जाता येणार. 1 मार्च पासून समुद्रमार्गे तळकोकणात जाता येणार. आता फक्त फास्टॅग किंवा UPIनेच टोल द्यावा लागणार. 1 एप्रिल पासून टोल भरण्यासाठी रोख पेमेंटचा पर्याय पूर्णपणे बंद. फास्टॅग किंवा ऑनलाईन स्वरूपातच टोल भरता येणार. गोकुळचं दूध 2 रुपयांनी महागलं. दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. म्हशीचं दूध प्रति लिटर 76 रुपयांना. AI समिटमध्ये काँग्रेसने घातलेल्या गोंधळानंतर भाजप आक्रमक. दिल्ली, जयपूरसह देशभरामध्ये काँग्रेस विरोधात भाजपचं आंदोलन. राहुल गांधींच्या अटकेची मागणी.